मला खूप जणांचे क्वेश्चन असतात की मी जॉब करतो किंवा करते, तर मी हे सगळं मॅनेज करू शकेल का? ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करू शकेल का? तर कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये भेटले जातील. सो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक काय आहे समजलं का? आजचा टॉपिक असा आहे की मी जॉब सुद्धा करत करत ऑनलाईन बिझनेस स्किल पैशामध्ये कसा करू आणि कशा प्रकारे स्ट्रॅटेजीज यूज करू जेणेकरून मी स्वतः पण ग्रो होऊ शकेल आणि मी ते करू शकेल का? तर नक्की याचा आन्सर आहे हो, नक्की करू शकता. काय प्रॉब्लेम आहे? त्याच्या अगोदर मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचा आन्सर नक्की द्या. आता मला सांगा, सगळ्यांकडे मोबाईल आहे बरोबर आहे, प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे बरोबर. आता तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात ते कशामुळे? कारण की तुम्ही पण तेवढा तुमचा टाइम इन्व्हेस्ट केला आणि माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही मला क्वेश्चन केला. आता मला सांगा, माझा जो व्हिडिओ असेल तर 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, जर तुमच्याकडे थोडा पण टाइम नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ कसे बघितले का? कारण की तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात. तर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही तर काहीच टाइम देऊ शकत नाही ना. मग हे व्हिडिओ बनवण्यासाठी बघण्यासाठी बराच तुमच्याकडे टाइम आहे. काही जण व्हिडिओ पण बनवत असतील, त्याच्यासाठी तर वेगळं असेल. तर काही जण फक्त टाइमपाससाठी सोशल मीडिया यूज करतात बरोबर. सोशल मीडियामध्ये काय काय असतं माहिती का तुम्हाला? एक तर इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, व्हॉट्सअप आहे. सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे. ते काहीतरी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी तर व्हॉट्सअप यूज केलं जातं. आणि व्हिडिओ कॉल असेल, खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण व्हॉट्सअप यूज करतो, फेसबुक यूज करतो, इंस्टाग्राम यूज करतो, स्नॅपचॅट आहे आणि युट्यूब सुद्धा आहे, ज्यामध्ये आपण मूवीज बघतो, सिरियल्स बघतो. कारण आता तर कोणाकडे टीव्ही नाहीये. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून तर टीव्ही ही गायबच झाली आहे. ठीक आहे. आता मला सांगा, त्या गोष्टींसाठी तुमच्याकडे टाइम आहे? याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, नंतर आपण फ्रेश होतो, मग नाश्ता करणार की नाही? ते आपण सोडतो का कधी? मला जॉबला जायचंय सोडून द्या. नाही, तुम्ही पूर्ण नियोजन करता आणि नाश्ता करणार. जेवणाचा लंच टाइम असेल, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की लंच टाइम मध्ये तर आम्हाला जॉबवाले आम्हाला तेवढा टाइम देतात म्हणून आम्ही जेवण करू शकतो बरोबर. काही जण तर अशी आहेत, वर्कलोडमुळे त्या लंच टाइम मध्ये सुद्धा जेवण करत नाहीत. मी सुद्धा एक मेडिकल स्टुडंट आहे, मी पण एक विद्यार्थी आहे, मला माहिती आहे. जॉबचं नाही माहिती, पण एक गोष्ट लक्षात घेते की आमच्या पण कॉलेजमध्ये भरपूर सारे लंच टाइम असतात. त्यामध्ये कधी जर ओव्हरलोड आला किंवा कोणत्या अभ्यासाचं टेन्शन आलं ना, तर कधी कधी आपण लंच सुद्धा करत नाही. का? कारण की ते एक इंटरेस्टेड गोष्ट असते आपल्यासाठी. इंटरेस्टेड म्हणण्यापेक्षा लाईफसाठी खूप प्रायोरिटी असते आपल्याला ती गोष्ट, जेवणापेक्षा जास्त. हे मान्य आहे. आता काही गोष्टी तुम्हाला डोक्याच्या वर जात असतील, पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर मी डिस्कस करणार आहे. कारण खूप जणांचे पॉइंट माझ्याकडे आलेत की जॉब करत असताना मी हे करू शकतो का? तर नक्की ऍब्सोल्युटली तुम्ही करू शकता. त्यासाठी डेडिकेशन, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जनरेट करण्यासाठी तुम्हाला पाहिजे मेन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि मनातून इच्छा. कारण जर तुमच्या गोष्टीमध्ये काहीतरी दम असेल आणि स्वतः करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही करू शकणार. कारण की समोरचा टीचर 100% देतोय, पण समोरचा विद्यार्थीच घेत नसेल तर काय फायदा आहे ना. त्यामुळे मी सांगते, जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर तुम्ही जॉब सोबत नक्की करू शकता. टाइम मॅनेजमेंट पण होतं. पण एक गोष्ट आहे, इंटरेस्टेड तुम्हाला राहावं लागेल, इंटरेस्टेड तुम्हाला दाखवावं लागेल. आम्ही किती इंटरेस्टेड असून फायदा नाही. स्किल पैसा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला बेसिक स्टेप्स पासून स्टेप बाय स्टेप सगळ्या ट्रेनिंग दिल्या जातात. जर तुम्ही अवेलेबल नसाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन सुद्धा भेटतील. लाईव्ह सेशन अटेंड करायचं ते तुमच्या मनावर आहे. आणि जर वाटत असेल तर मी स्वतः तुम्हाला पर्सनल मेंटरशिप देईल. जर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही मला विचारू शकता, जे पण तुमचं वाटत असेल की या टाइम मध्ये मी अवेलेबल आहे. जर त्या टाइम मध्ये मी सुद्धा अवेलेबल असेल तर नक्की गाईड करेल. किंवा मला पण खूप काही गोष्टी असतात, मला पण माझी पर्सनल लाईफ आहे. एवढं नाही की मी करत आहे तर सगळं इन्व्हॉल्वमेंट तुमच्यामध्येच देईल, असं नाहीये. मी स्वतः एक एज्युकेटर आहे आणि मी स्वतः पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मी खूप विद्यार्थ्यांना शिकवत पण आहे. कधी पण डिमोटिवेट झाला तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. अफिलिएट मार्केटिंग इट्स मोस्ट पॉवरफुल वर्ड. अफिलिएट मार्केटिंग शिकलात, डिजिटल मार्केटिंग शिकलात, स्किल्स कोणती पण असू दे, जर शिकलात ना कुठेच मागे पडणार नाहीत. एज्युकेशन इज मस्ट. एज्युकेशन खूप गरजेचं आहे, पण त्याचबरोबर स्किल्स पण खूप महत्वाचे. जर स्किल्स नसेल तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. जर तुमच्यात कम्युनिकेशन स्किल नसेल किंवा पर्सनल डेव्हलपमेंट व्यवस्थित नसेल तर तुम्ही आगे नाही बढू शकत, समोर नाही जाऊ शकत. त्यासाठी कीप ग्रो,
ऑलवेज जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवीन नवीन कन्सेप्ट जर पाहिजे असतील तर प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या इन्स्टाची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला DM करू शकता आणि ऑनलाईन बिझनेस आणि स्किल पैसा बद्दल डिटेल्स घेऊ शकता. बाकी धन्यवाद.